आता पाहूयात बातम्या विस्तारानं। महत्त्वाची बातमी। देशाच्या राजधानीनंतर आर्थिक राजधानी मुंबई देखील प्रदूषणाच्या विळख्यामध्ये आता अडकलेली आहे। मुंबईतील हवेचा स्तर हा वाईट श्रेणीमध्ये आलेला आहे। मुंबईतील भायखळा आणि बोरिवलीमधील हवा ही अतिवाईट श्रेणीमध्ये आलेली आहे। भायखळा आणि बोरिवलीमधील सर्व बांधकामं बंद करण्याचे पालिकेने आदेश दिलेत। प्रदूषण कमी होत नाही तोवर सर्व बांधकामं बंद ठेवा अशा सूचना पालिका आयुक्तांकडून करण्यात आलेल्या आहेत। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। मुंबईत गेल्या अनेक दिवसांपासून वायू प्रदूषणामध्ये वाढ झालेली आहे। आज पुन्हा एकदा असंच वातावरण मुंबईमध्ये सर्वदूर पाहायला मिळतंय। मी सध्या मुंबईच्या बीकेसी परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणची जर दृश्य पाहिली तर आपण पाहतोय की सायन, कुर्ला, धारावी त्यासोबतच बीकेसीचा जो परिसर आहे त्या ठिकाणच्या ज्या स्कायलाईन आहेत त्या पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळत आहेत की कशा पद्धतीने इमारती ज्या आहेत त्या या वायू प्रदूषणामुळे झाकोळल्या गेलेल्या आहेत आणि दृश्यमानता सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेली आहे। त्यासोबतच जो निघणारा धूर आहे तो सुद्धा आरोग्यासाठी घातक असल्याचं वारंवार सांगण्यात येतं, पण कुठली ठोस कारवाई यावर होताना आपल्याला पाहायला मिळत नाही। धूर आणि धुळीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि यासाठीच आता 100 वॉटर कॅनन जे आहे ते महानगरपालिकेकडून ठिकठिकाणी वापरण्यात येत आहे, पण त्याचा फारसा परिणाम होताना सध्या तरी दिसत नाहीये। कॅमेरा पर्सन योगेश कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।